हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे खेड्यातलं जे वातावरण असते, आपण जे बालपण बघितलेलं आहे ते आत्ताच्या मुलांना बघायला मिळते का? तर नाहीच. आपण जे लहानपणी जे आपल्या जे शेतातले रानभाज्या जे खाल्लेल्या आहेत किंवा रानमेवा जो खाल्लेला आहे तो आत्ताच्या मुलांना मिळत नाही. आणि आत्ता जी मॅगी आहे ते आपल्या रानमेव्यापुढे फिक्की आहे. तर आत्ताच्या मुलांना जे समोर दिसते पिझ्झा, बर्गर, मॅगी, जे की शरीराला आपल्या खूप हानिकारक आहे, पण ते सर्वांनाच आवडतं झालेलं आहे, की जे आपल्याला लहानपणी मिळत नव्हतं. आपल्या वेळेस नव्हतंच ते आणि आपल्याला मिळतसुद्धा नव्हतं. कारण आपल्या छोटे मोठे दुकानं असायचे आपल्या खेड्यागावामध्ये आणि त्याच्यामध्ये असायच्या गोळ्या, चॉकलेट, बिस्किट, पोंगा पोंगा पंडित. तर तेच आपल्याला खूप आवडीनं खायचो आपण. आणि आपल्या वेळेस जे म्हणजे पैसे असायचे ते 5 पैसे 4 आणे, 5 पैसे 10 पैसे 20 पैसे 4 आणे 8 आणे 1 रुपया. तर 1 रुपयापर्यंतच आपली अवकात असायची. कारण कोणी जर पाहुणा आला तर आपल्याला 4 आणे किंवा 50 पैसे द्यायचे किंवा जास्तीत जास्त 1 रुपया. तर आपण काय खायचं दुकानातून? तर कोणी चॉकलेट, गोळ्या. आणि त्यावेळेसच्या छोट्या छोट्या गोळ्या होत्या, तर त्या गोळ्या 5 पैशाला 5 यायच्या, 10 पैशाला 10 यायच्या आणि 1 रुपयाला 20 यायच्या. तर त्या छोट्या गोळ्या किंवा खोबरा गोळी किंवा संत्रा गोळी किंवा अजून बरंच काही होते, म्हणजे आता आठवत नाही. तेव्हा ते यायच्या लाल कलरच्या मिरच्या वगैरे यायच्या, खूप छान लागायचं ते. आणि चुनचुन्या गोळ्या सगळ्यात जास्त आवडीच्या माझ्या तर चुनचुन्या गोळ्या आहेत. 1 रुपयाच्या 20, 4 आण्याच्या 5, 8 आण्याच्या 10. तर खूप छान लागायची खरंच. म्हणजे जुनं बालपण मला आत्ता आठवलं आणि मी म्हटलं चला छोटासा व्हिडिओ घ्यावा, की जे माझ्या जे वयाच्या आहेत त्यांना नक्कीच आठवण येईल, आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतील. आणि शेतामध्ये जर गेलं, पावसाळा दिवस असला आणि शेतामध्ये जर गेलं तर किती छान असं करमायचं, असं वाटायचं घरी यावंच नाही. आणि शेतामधल्या ज्या भाज्या आहेत, तरुट्याची भाजी सर्वात अगोदर, तरुट्याची भाजी, नंतर चूच, मला आता आठवत पण नाही एवढी नावं, पण चुचाची भाजी, परत करडूची भाजी, परत म्हणजे खूप साऱ्या भाज्या. आणि ती फांदची भाजी. तर त्या फांदच्या भाजीचा आता मी एक व्हिडिओ बघितला, तर त्याच्यावरून मला आठवण आली. मी म्हटलं चला आपलं पण बालपण थोडंसं शेअर करावं. जे फांदाच्या भाजीचे जे गोळे असतात ते खूप छान खूप टेस्टी लागतात. तर सर्व मी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या कोणी अनुभव घेतला आहे आणि कोणाला त्या गोष्टी आवडल्या तर नक्की शेअर करा. धन्यवाद.